स्वाधार योजना. तर स्वाधार योजनेबद्दल एक अपडेट आलेली आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले असेल आणि ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह असेल आणि जर तुम्हाला पहिली इन्स्टॉलमेंट आलेली असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे. या अगोदर आपण एकदा अपडेट दिलेली होती, परंतु भरपूर जे विद्यार्थी आहे की ज्यांच्या पहिली इन्स्टॉलमेंट आलेली आहे, सेकंड इन्स्टॉलमेंट आलेली नाही आहे किंवा कोणाला पहिली इन्स्टॉलमेंटसुद्धा आलेली नसेल, तर सर्वात प्रथम तुम्ही साईडवर या. साईडवर आल्यानंतर तुमच्याकडे ID आहे, पासवर्ड आहे, ID टाका, पासवर्ड टाका, कॅप्चा इन्सर्ट करा आणि लॉग इन करा. म्हणजे आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार. प्रोफाईलमध्ये इन्सर्ट झाल्यानंतर सोशल जस्टिस म्हणजे पहिल्या नंबरचं जे ऑप्शन आहे हे SC डिपार्टमेंटसाठी आहे. तर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे, जेणेकरून आपण आपल्या डिपार्टमेंटमध्ये कन्वर्ट होणार. आणि सेकंड नंबरचं ऑप्शन OBCचं असल्यामुळे तर पहिल्या नंबरच्या ऑप्शनला क्लिक करा. पहिल्या नंबरच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती येऊन जाणार. यामध्ये तुम्हाला स्वाधार इन्स्टॉलमेंट डिटेल्स इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. कारण की भरपूर जे विद्यार्थी आहे की कोणाला पहिली इन्स्टॉलमेंट आलेली आहे आणि दुसरी इन्स्टॉलमेंटसाठी त्यांना यामध्ये दिलेली संपूर्ण प्रोसेस करायची आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे ऑप्शन येणार. यामध्ये फायनान्शियल इयर 2025 म्हणजे मागच्या वर्षी ज्यांनी फॉर्म भरलेले आहे त्यांचं ऑप्शन उपलब्ध झालेलं आहे. यामध्ये सेकंड इन्स्टॉलमेंट क्लिक करावं लागेल. पहिली इन्स्टॉलमेंट आलेले विद्यार्थी करणार फक्त हे. यामध्ये तुमची अटेंडन्स म्हणजे लास्ट सेमिस्टरला तुमची अटेंडन्स किती होती हे तुम्हाला कॉलेजमधून लेटर आणायचं आहे. पर्सेंटेज लास्ट सेमिस्टरला, त्यानंतर पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप तुम्हाला मिळालेली आहे का, येस नोमध्ये आन्सर द्या. आणि इथून तुम्हाला हे जे इथून डाउनलोड केलेलं बी स्टेटमेंट आहे हे तुम्हाला अपलोड करायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे. यामध्ये एकदा तुम्ही इन्फॉर्मेशन सेव्ह केली की ती एडिट करू शकणार नाही आहे त्यामुळे. आणि बी स्टेटमेंट इथून डाउनलोड होणार तुमचं. बघा, डाउनलोड बी स्टेटमेंट फॉर्मॅट इथूनच डाउनलोड होणार आणि तुम्हाला इथून अपलोड करायचं आहे. अपलोड स्टेटमेंट तुम्हाला इथून क्लिक केल्यानंतर सेव्ह केल्यानंतर तुमची माहिती इथे सेव्ह होऊन जाणार. तर ज्यांनाही पहिली इन्स्टॉलमेंट आलेली आहे त्यांनी सेकंडसाठी ही प्रोसेस करायची आहे. याबद्दलची अपडेट आलेली आहे. क्लिअर. जरी तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर आपल्या जवळच्या समाज कल्याण ऑफिसला व्हिजिट करा, त्यांच्याकडून संपूर्ण माहिती घ्या आणि ही प्रोसेस कंप्लीट करा, जेणेकरून तुम्हाला सेकंड इन्स्टॉलमेंट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार. आणि बी स्टेटमेंटचा फॉर्मॅट डाउनलोड केल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. बी स्टेटमेंट स्वाधार सेकंड इन्स्टॉलमेंट, सहाय्यक समाज कल्याण अधिकारी, इथे जिल्ह्याचं नाव, शैक्षणिक वर्ष 2025-26 अशा प्रकारे माहिती आहे. इथे माहिती तुम्ही रीड करून घ्या. हा जो फॉर्मॅट आहे तुम्ही डायरेक्टली तुमच्या लॉग इनमधून डाउनलोड करू शकता. ज्यांनाही पहिली इन्स्टॉलमेंट आलेली नसेल त्या विद्यार्थ्यांनी आपल्या फॉर्मचे स्टेटस चेक करा, अप्रूव्ह आहे का. आणि जर अप्रूव्ह असेल तर तुम्ही तुमच्या ऑफिसला सुद्धा एकदा विचारू शकता की सर आमचे पैसे कधीपर्यंत येणार. पहिल्या नंबरमध्ये इथे तुम्हाला विद्यार्थ्याचे नाव, प्रवर्ग म्हणजे कास्ट SC, शैक्षणिक वर्ष लिहा, भारत सरकार शिष्यवृत्ती निर्वाह भत्ता रक्कम किती मिळालेली आहे, तुमची प्रेझेंटी लास्ट सेमिस्टरला किती आहे, गुणांची टक्केवारी किती आहे आणि तुम्ही पास आहे की नापास आहे. म्हणजे पासच असाल की तुम्हाला नेक्स्ट सेमिस्टरला जर ॲडमिशन मिळालेली असेल तर ते इथे पास करा. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला बी स्टेटमेंटमध्ये भरायची आहे. यावरती तुम्हाला तुमच्या कॉलेजमधून सिग्नेचर आणि स्टॅम्प कॉलेजचा, प्राचार्याचा हे तुम्हाला आणायचं आहे आणि त्यानंतरच हे पेज तुम्हाला तिथे स्कॅन कॉपी करून अपलोड करायचं आहे. क्लिअर. यामध्ये कोणाला डाऊट्स असेल तर तुम्ही कमेंट्स करा. जर तुम्हाला पहिली इन्स्टॉलमेंट आलेली नसेल, फॉर्म अप्रूव्ह असेल तर आपल्या ऑफिसला व्हिजिट करा, त्यांच्याकडून माहिती घ्या. सर आम्हाला एकही इन्स्टॉलमेंट आलेली नाही आहे, कधीपर्यंत येणार, त्याबद्दलची माहिती तुम्हाला ऑफिसकडून मिळून जाणार. तर स्वाधार योजना 25-26 बद्दलची जी अपडेट होती ती आता आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेली आहे. यामध्ये जर कोणाला काही डाऊट्स असेल तुम्ही सांगू शकता, काही माहिती पाहिजे असेल तर सांगू शकता. आणि आपल्यापर्यंत जशा जशा अपडेट येतोय त्याप्रकारे आपण आपल्या चॅनलवर तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करतोय. ही अपडेट होती सेकंड इन्स्टॉलमेंटसाठी. लवकरात लवकर फॉर्म भरा, कारण की तुम्ही जेवढ्या लवकर करणार तेवढ्या लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये तुमचे जेही रक्कम असेल, स्कॉलरशिप असेल, ही जमा केल्या जाणार. कारण की मार्च एंडमध्ये पैसे जमा होणे सुरू आहेत त्यामुळे. तर स्वाधार योजना 2025-26 बद्दल जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. आणि पुढील वर्षासाठी फॉर्म कधी सुरू होणार, अपडेट काय असणार आहे याबद्दल लवकरच तुम्हाला माहिती येणार. आणि त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.